Very good morning. Topic is phase equilibria. So last part of the topic, that is three component solid liquid systems. We have already learned one component system, sulfur system and water system. Two component systems, lead silver system, Ki water system and ferric chloride water system. Now let us start with the three component system. Now you already know Gibbs phase rule. F is equal to C minus P plus 2. F number of degrees of freedom, C number of components, P number of phases. If there are three components, if the value of C is equal to 3, then the Gibbs phase rule becomes F is equal to 3 minus P plus 2. So it becomes 3 plus 2, 5, 5 minus P. So all the three phases or all the three component are in the single phase. हे सगळे एका सिंगल फेजमध्ये जर एकत्र आले तर एफची व्हॅल्यू काय होईल? नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम एफ इज इक्वल टू 4. सो 4 ॲक्सिस आर रिक्वायर्ड. 4 व्हॅल्यू येते याचा अर्थ काय 4 ॲक्सिस पाहिजेत, पण आपण 2च काढू शकतो. 3 डायमेन्शनल फिगर 4 डायमेन्शनल फिगर पॉसिबल नाही आहे. तर एफ इज इक्वल टू 5 मायनस 1. सो इट बिकम्स 4. सो 2च ॲक्सिस आपण काढू शकतो, 4 काढू शकत नाही. त्यामुळे ह्या 4पैकी 2 व्हेरिएबल कॉन्स्टंट ठेवावे लागतात. 2 व्हेरिएबल्स मस्ट बी केप्ट कॉन्स्टंट. आणि 2 व्हेरिएबल कॉन्स्टंट ठेवली तर 5ची व्हॅल्यू ही 3 होते. अँड आवर फेज रूल फॉर 3 कंपोनंट सिस्टीम एफ इज इक्वल टू 3 मायनस पी. म्हणजे 3 कंपोनंट एकाच फेजमध्ये एकत्र आले तर 2 उत्तर येतो. एफ इज इक्वल टू 2. दॅट इज सिस्टीम इज बाय व्हेरियंट. दॅट इज 2 डायमेन्शनल फिगर इज पॉसिबल. नाव दिस इज द फिगर फॉर 3 component system. 100% A component here, 100% B component here, 100% C component here, and this is a triangular diagram or triangular phase diagram for 3 component system. Here percentage of C on this axis, percentage of A on this axis, and percentage of B on this axis. Now consider the point X on the line AC. ही AC लाईन आहे, ही दिसते तुम्हाला. इथं पॉईंट X तुम्हाला दिसतो. तर X या पॉईंट AC लाईनवर Aचं पर्सेंटेज किती आणि Cचं पर्सेंटेज किती. तर या लाईनवर तुम्हाला दिसतं 30% A, पर्सेंटेज ऑफ इथं आहे 30% A आणि Cचं किती आहे 70% C. पॉईंट वायचा जर विचार केला ऑन लाईन AB लाईन ही तुम्हाला दिसते AB. पॉईंट वाय लाईनवर AB, Aचं पर्सेंटेज Bचं पर्सेंटेज हे दाखवतं 60% B इथं दिसतं आणि उरलेलं 40% A. सो ऑन लाईन AB 40% A and 60% B. अँड ॲट पॉईंट Z ऑन लाईन BC हा पॉईंट Z तुम्हाला इथं दिसतो. झेडवर Cचं पर्सेंटेज इथे दिसतं 50 आहे आणि उरलेलं Bचं पर्सेंटेज ते सुद्धा तुम्हाला इथं 50 दिसतं. 50% पॉईंट Z. सो दिस इज द बायनरी सिस्टम. ऑल दीज आर दी पॉईंट्स आर बायनरी सिस्टम्स. नाउ पॉईंट F यू कन्सिडर दी पॉईंट F. Point F is here. So point F on percentage of A it's 50%, percentage of C is 30% and percentage of B is 20%. So 3% for the point F. तर याच्या सहाय्यानं आपण कुठल्याही पॉईंटवरून कुठल्याही कंपोनंटचं पर्सेंटेज काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. प्रत्येक लाईनवरचं पर्सेंटेज डिटरमाइन शकतो, ह्या ट्रायंगलमधलं पर्सेंटेज डिटरमाइन करू शकतो. अशा पद्धतीनं ही ट्रायंग्युलर फेज डायग्रॅम आपल्याला इथं दिसते. म्हणजे प्रत्येक लाईनवर इथं जर आपण बघितलं तर BC लाईनवर B and C आहेत, AC लाईनवर A and C आहेत आणि याच्यावर काय दिसतं आपल्याला AB लाईनवर A आणि B आहे. तर या सगळ्या कशा आहेत बायनरी सिस्टीम, कारण 2 पेजेस तिथं प्रेझेंट तुम्हाला दिसतात. तर ही ट्रायंग्युलर फेज डायग्राम फॉर दी 3 कंपोनंट सिस्टीम अँड आवर रूल इज F इज इक्वल टू 3 मायनस P प्लस 1. नाव डेव्हलपमेंट ऑफ ट्रायंग्युलर फेज डायग्राम. ट्रायंग्युलर फेज डायग्राम आपण बघतो. आता इथं CH3COH ॲसिडिक ॲसिड, CHCl3 क्लोरोफॉर्म आणि वॉटर हे 3 कंपोनंट इथं प्रेझेंट आहेत. ह्या 3 कंपोनंटचं आपण बघू काय काय होतं. तर ही ट्रायंग्युलर डायग्राम परत तुम्हाला एक दिसते. इथं क्लोरोफॉर्म दिसतो, इथं एक पेज दिसतो, इथं H2O दिसतो आणि इथं ॲसिडिक ॲसिड दिसतो. तर इथं काय दिलं आहे बघा, 1 फेज इथं म्हटलं ह्याच्यामध्ये बाय व्हेरियंट आणि इथं काय म्हटलेलं आहे 2 फेजेस म्हटलेलं आहे. इथं 2 फेज. आता बघूया आपण डायग्राम काय. क्लोरोफॉर्म अँड वॉटर. जेव्हा आपण क्लोरोफॉर्ममध्ये वॉटर टाकतो किंवा वॉटरमध्ये क्लोरोफॉर्म टाकतो तेव्हा ते काय पार्शली मिसिबल आहेत, कम्प्लिटली मिसिबल नाहीत किंवा इनसोल्युबलसुद्धा इनसोल्युबलसुद्धा नाही, ते पार्शली मिसिबल आहेत. तर जेव्हा आपण क्वांटिटी परत क्लोरोफॉर्मची ॲड करत जातो वॉटरमध्ये तेव्हा त्यामध्ये 2 लेयर्स तयार होतात. लोअर लेअर दॅट इज वॉटर इन क्लोरोफॉर्म आणि अप्पर लेअर
दॅट इज क्लोरोफॉर्म इन वॉटर, म्हणून त्याला आपण 2 लेयर्स आपण म्हटलेलं आहे. आणि ह्या 2 लेयर्समध्ये 2 लेयर्स तयार, याच्यामध्ये जर ॲसिडिक ॲसिड आपण टाकत गेलो तर ते 2 लेयर्स परत काय होतात, सिंगल लेअरमध्ये कन्व्हर्ट होतात. फॉर्मेशन ऑफ ओनली 1 लेअर दॅट इज कम्प्लिटली मिसिबल. आणि हाच थेरॉटिकल भाग ही डायग्राम सांगते. इथं क्लोरोफॉर्म आहे आणि इथं H2 आहे, वॉटर आहे, ते पार्शियली मिसिबल आहेत. आता ॲसिडिक ॲसिड इथं दिसते. हे ॲसिडिक ॲसिड ह्या दोन्हीच्या मिश्रणामध्ये जर टाकत झालं तर अशा पद्धतीनं ही सोल्युबिलिटी काय झालेलं आहे, इथं वाढत गेलेली तुम्हाला दिसते. तर इथं बघा आता काय A1B1, A1B1, A2B2 आणि A3B3 असे इथे तुम्हाला पॉईंट दिसतात. हा A1B1 ही टाय लाईन याला म्हणतात, हा A2B2 ही सुद्धा टाय लाईन, A3B3 टाय लाईन. म्हणजे इथं कॉम्पोजिशन काहीतरी वॉटरचं आहे, इथं कॉम्पोजिशन काहीतरी क्लोरोफॉर्मचं आहे. जेव्हा ते एकमेकाकडे आकर्षित होतील तेव्हा ते सोल्युबल मिसिबल होत जातील. पार्शियली मिसिबल, इथे कम्प्लिटली मिसिबल होईल. डी ह्या पॉईंटला काय म्हटलं, प्लेट पॉईंट म्हटलेलं आहे. तर ह्या दोन्हीच्यामध्ये हे 2 फेजेस आहेत आणि 2 फेजेस इथंपर्यंत गेल्यानंतर ह्या इथून वर इकडं काय 1 फेज दॅट इज सिंगल फेज आपण इथं म्हटलेलं आहे. आणि सिंगल फेज असल्यामुळं हा एरिया सगळा काय होतो, बाय व्हेरियंट होतो. आपला फेज उरला F इज इक्वल टू 3 - P, 3 - 1 फेज, सिंगल फेज ओनली इज प्रेझेंट हिअर. सो F इज इक्वल टू 2 दॅट इज बाय व्हेरियंट. लक्षात येतं. तर ह्या 2 टाय लाईनचा उपयोग करून आपण काय आहे C1 पॉईंटचं, C2 पॉईंटचं किंवा C पॉईंटचं काय करू शकतो, कॉम्पोजिशन काढू शकतो. तर अशा पद्धतीची ही डायग्राम आहे. तर A1B1 टाय लाईन बाय ॲडिंग CH3CaOH, A1B1 बिकम्स A2B2, अंतर कमी झालं, A2B2 बिकम्स A3B3 आणि A3B3 पासून डीपर्यंत. म्हणजे मिसिबिलिटी इथं जास्त आहे, पार्शियली मिसिबल आहे. आता मिसिबिलिटी वाढली म्हणजे मिसिबल होत निघाले, अंतर कमी झालं, मिसिबल होत निघाले आणि डी ह्या पॉईंटला हे कम्प्लिटली मिसिबल झाले. So at point D, up to D, at that point CH3Cl3 chloroform and water completely miscible. So point D is called as isothermal critical point किंवा प्लेट पॉईंट किंवा बाय नोडल कर्व त्याला असं म्हटलेलं आहे. बाय नोडल कर्व, प्लेट पॉईंट किंवा आयसोथर्मल क्रिटिकल पॉईंट. अबाव ADB सिस्टीम इज बाय व्हेरियंट आणि इन द ADB F इज इक्वल टू 3 - 2 कारण 2 फेजेस येत आहेत. दी सिस्टीम इज मोनो व्हेरियंट. तर याच्यामध्ये सिस्टीम मोनो व्हेरियंट आहे, ह्याच्यामध्ये बाय व्हेरियंट आहे. क्लोरोफॉर्म आणि ॲसिडिक ॲसिड हे पार्शियली मिसिबल आहेत. ॲसिडिक ॲसिडची क्वांटिटी टाकत गेली तर हे दोन्ही डी ह्या पॉईंटला काय होतात, मिसिबल होतात. हेच आपल्याला ही डायग्राम सांगते. आणि ह्या फेज रूलचा वापर करून आपण काय केलेलं आहे, ही डायग्राम एक्सप्लेन केलेलं आहे. सो दॅट इज दी 3 कॉम्पोनंट सिस्टीम. आता हा टॉपिक इथं संपतो आहे आणि थोडक्यात या टॉपिकमध्ये आपण काय काय बघितलं. आपण फेज इक्विलिब्रियम टॉपिक सुरू केला होता. गिब्स फेज रूल F इज इक्वल टू C - P+2, C नंबर ऑफ कॉम्पोनंट्स, P नंबर ऑफ फेजेस, F नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम. ह्या सगळ्या टर्म्स आपण व्यवस्थित डिफाईन केलेल्या आहेत, त्याचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. त्यानंतर आपण 1 कॉम्पोनंट सिस्टीमकडे गेलो. 1 कॉम्पोनंट सिस्टीम म्हणजे आपण वॉटर सिस्टीम बघितली आणि सल्फर सिस्टीम. वॉटर सिस्टीममध्ये 3 फेजेस, सॉलिडाइज, लिक्विड वॉटर अँड वॉटर वेपर, हे आपण बघितलेलं आहे. कसे कन्व्हर्शन होतात, कुठल्या कर्वला काय म्हणायचं, वॉटर सिस्टीमचा ट्रिपल पॉईंट काय, हे सगळं बघितलं. सल्फर सिस्टीममध्ये सल्फर रोम्बिक SR एक फॉर्म आहे, सल्फर मोनोक्लिनिक, सल्फर लिक्विड, सल्फर वेपर. रोम्बिकचं जेव्हा मोनोक्लिनिकमध्ये कन्वर्ट होतं त्याला आपण ट्रान्झिशन टेम्परेचर म्हणतो. 1 सॉलिड फॉर्म इज कन्वर्टेड इन टू अनदर सॉलिड फॉर्म 95.6 डिग्री सेंटीग्रेड. इथे ट्रान्झिशन टेम्परेचर वेन इट SR इज कन्वर्टेड इन टू SM. आणि हे दोन्ही सल्फरचे सॉलिड फॉर्म आहे. दे आर अलॉट्रॉप्स ऑफ ईच अदर अँड दी टर्म इज कॉल्ड ॲज पॉलिमॉर्फिझम. ते सल्फर लिक्विड, सल्फर वेपर. तर ह्या दोन्ही सिस्टीम ज्या आहेत वॉटर सिस्टीम, ह्याच्यामधल्या एरिया कशा आहेत, बाय व्हेरियंट आहेत. F इज इक्वल टू 2 व्हॅल्यू येते. हे कशी येते आपण बघितलं. लाईन्स ऑर कर्व्स F इज इक्वल टू 1. ऑल द लाईन्स अँड कर्व्स इन दी सल्फर अँड वॉटर सिस्टीम आर मोनो व्हेरियंट अँड ट्रिपल पॉईंट्स इन बोथ दी सिस्टीम्स वॉटर, सल्फर अँड सिस्टीम आर नॉन व्हेरियंट. तर अशा पद्धतीनं 1 कॉम्पोनंट सिस्टीम आपण सगळं बघितलं. जेव्हा आपण 2 कॉम्पोनंट सिस्टीमकडे आलो तेव्हा हा फेज रूल F इज इक्वल टू C - P+2 इट बिकम्स और इट गेट्स रिड्यूस टू F' इज इक्वल टू C - P+1. हा रिड्यूस का झाला, कसं झाला आपण बघितलं. ह्याच्यामध्ये आपण लेड सिल्वर सिस्टीम बघितली, क्या वॉटर सिस्टीम बघितली, फेरिक्लोराइड वॉटर सिस्टीम बघितली. लेड सिल्वर सिस्टीमला आपण इटेक्टिक सिस्टीम म्हटलं, इझिली मेल्टिंग. क्या वॉटर सिस्टीमला क्रायोहायड्रिक सॉल्ट वॉटर सिस्टीम. आणि फेरिक क्लोराइड H2ला कॉंग्रेंट मेल्टिंग पॉईंट दॅट इज द टेम्परेचर ॲट विच बोथ सॉलिड अँड लिक्विड फेज हॅज दी सेम कॉम्पोजिशन, त्याला आपण कॉंग्रेंट मेल्टिंग पॉईंट सिस्टीम म्हटले. ह्या तिन्ही सिस्टीम बघितल्या, ह्याच्यामधले हे सगळे पॉईंट्स बघितले.
तर हा 2 कॉम्पोनंट सिस्टीमचा भाग झाला. ह्या 2 कॉम्पोनंट सिस्टीममधले सगळे एरियाज परत बाय व्हेरियंट F इज इक्वल टू 2, कर्व्स F इज इक्वल टू 1 मोनो व्हेरियंट अँड पॉईंट्स F इज इक्वल टू 0 सगळे नॉन व्हेरियंट. ही झाली 2 कॉम्पोनंट सिस्टीम. आणि आत्ताच आपण 3 कॉम्पोनंट सिस्टीम बघितलेली आहे. याच्यामध्ये फेज रूल आपला काय झाला, F इज इक्वल टू 3 मायनस पी म्हणजे F डॅश इज इक्वल टू C मायनस पी प्लस F इज इक्वल टू C मायनस पी प्लस 2, F dash is equal to C minus P plus 1 and F is equal to 3 minus P. So these are the phase rules for 1 component, 2 component and 3 component system respectively. तर इथं टॉपिक संपतो. ह्या टॉपिकच्या 6 लेक्चर्स झालेले आहेत. ह्या 6 लेक्चरच्या स्लाईड्स वरच्यावर पुन्हा बघा, अभ्यासामध्ये राहा. याच्यावरचे जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत ते नंतर आपण सगळे एकदम घेणार आहोत. सगळे टॉपिक झाल्यानंतर सगळ्या टॉपिकचे. तर टॉपिकच्या खाली ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्याच्यावरचे क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन्स बघत राहा, अभ्यास करत राहा आणि स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. सॅनिटायझरचा वापर करा, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्स पाळा. स्वस्थ राहा. घरी सर्वांना सांगा, शेजाऱ्यांना सांगा, कोरोनावर आपण विजय मिळवायचा आहे. तर त्यासाठी काळजी घेणं हे गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि लवकरच आपण पुढचा टॉपिक सुरू करतो आहे. धन्यवाद.